ठेवा. माझ्या भारतातल्या जनतेला चांगली झोप लागावी म्हणून तुमच्याच पोटी जन्माला आलेला एक जवान रात्रभर बर्फामध्ये सुद्धा उभा आहे. म्हणून झोपेच्या आधी जवानाचं स्मरण करा आणि दररोज जेवण करताना शेतकऱ्याचं स्मरण करा. हे दोन्ही मूळ घटक. म्हणून जय जवान जय किसान. अरे किती विज्ञान पुढे जाऊ द्या ना, मग काय बटाट्याच्या भाजीसोबत पाचशेची नोट खाते का चावून? चपातीच पाहिजे तिथं नाही नोटनं भूक जात, चपातीच. आणि ते चपातीत कारखान्यात निर्माण होत नाही. आमचा कास्तकार घाम गाळून जमिनीतून निर्माण करतो. बरं थोडा विचार करा, त्याला किती लागतंय हो? 5 लोकांचा परिवार 10 क्विंटल गहून भरपूर झाले ना त्याला. मग 100 क्विंटल गहू कास्तकार कशासाठी पिकवतो? जनतेने विचार करा, 90 क्विंटल त्याचे गहू तुमच्यासाठी आहे भाऊ, हे लक्षात. म्हणून कुठून वाढलं मलाही कळत नाही. त्याने जर बंदूक खाली ठेवली आपलं चंदन मिटलं समजा. म्हणून दोन्हीची गरज आहे, दोन्हीची गरज आहे. तसं तुकोबारायजवळ नम्रता आहे, पण कोणापुढे? संताच्या पुढे अथवा देवापुढे. दुर्जन असेल तर कठीण वजनीत कीर्तिवानो तुम्ही संत माय बाप कृपावंत. माय आहे, बाप आहे, कृपावंत आहे. बरं का महात्मेजी, व्यवहारात माय वेगळी बाप वेगळा असतो. 9 महिने 9 दिवस पोटात बाळगलं ज्या माऊलीनं ती माय. जन्माला कारणीभूत असतो तो जनिता व्यवहारामध्ये. पण परमार्थात दोन्ही एकच आहे, मायही तीच आणि बापही. का? एकदा पुन्हा जन्म होतो. गुरुपासून दीक्षा ग्रहण, तो शिष्याशी नवा जन्म जाण. मग गुरु माय बाप संपूर्ण, ऐक लक्षण उद्धवा. भगवान उद्धवा, मग पुन्हा एकदा जन्म शिष्याचा होतो. तिथून मागचं आयुष्य हिशोबात धरायचं नाही. मोठ्या मोठ्यानं कबुली जबाब दिला. चांगदेव म्हणे आजी जन्मा, संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा. म्हणून तेव्हा माये तेच बापही तेच. तुम्ही संत माय बाप. शब्द आहे कृपावंत. अरे मायबाप कृपावंत असतातच, कृपावंत लिहिण्याची काय गरज आहे? अरे एक अपवाद तेच गेली की माघारी फिरते अंडी गिळत गिळत येते. तसा बोक्या मांजर व्याली की स्वतःच्याच पिलावर टपलेला असतो. बिचारीला आज पाटलाच्या गोठ्यात पिल्लं लपवायची, उद्या त्याच्या गोड्यात लपवायची, उद्या त्या गोठ्यात. आणि हे टपलेलं आहे. जसा बोक्या पिलावर सरपीन अंड्यावर. म्हणून माय बापे जरी सरपिनी की बोका, त्याच्या संगे सुखान पवे बाळ. मग बोक्यासारखा पप्पा, सरपीनसारखी मम्मी, हे कृपाळू मायबाप असू शकत नाही. पण संत तुम्ही संत मायबाप कृपावंत. आणि अशा कृपावंत संत मायबापाच्या पुढेही नम्रता आहे. कायमी पतित कीर्तिवानो. कारण शक्य नाही बरं का इथं का? हे मोठ्या मोठ्याने प्रयत्न केले. एकच मिनिट घेतो, बरोबर करू सगळं. तुमचे वर्णावया महिमान. बरं का शिंदे गुरुजी, ओ म्हणत जाना. तुमचे वर्णावया महिमान सरस्वतीनं केला पन पयोधीची शाही करुण गुण वर्णित शारदा.
सरस्वतीनं प्रतिज्ञा केली की वर्णन मी करून दाखवते. मग 18 भार वनस्पती त्याची लेखणी धरुणी हाती, पृथ्वीचा कागद करुणी